आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई जर का देवांशी सेक्रेटरी म्हणून राहिली ना तर ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर लाज आणेल ती. लाज? ताई आहोत, देवांश आणि सई एका कपल ॲपचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. म्हणजे फक्त आपल्यालाच त्यांची जोडी आवडते असं नाहीये. बिचारा शांतपणे ऑफिसमध्ये चालला होता, पण नाही. ऑफिसमध्ये ऑलरेडी एवढा वर्क स्ट्रेस असतो, टेन्शन असतं. निदान घरात तरी माणसाला शांतता मिळावी, पण नाही. वहिनी, तू मध्ये बोलायची काय गरज होती ग? आणि प्रत्येक वेळी तुझ्या सुनेला मध्ये मध्ये का आणतेस? नाही, तुला खूप वाटतं की तुझी सून ही सर्व गुण संपन्न आहे, तिला सगळं जमतं, पण खरं तर असं काही नाहीये. असं तुम्हाला वाटतं ताई की सईला काहीच येत नाही म्हणून, पण ते खरं नाही. आई आई मॅडम प्लीज, हे बघा तुम्ही आता शांत व्हा. हे बघा, मला असं वाटतं की कोणत्याही कारणामुळे ना आपल्या ऑफिसच्या कामांवर परिणाम नको व्हायला, कुठलेही काम अडायला नको. आणि मॅडम, तुम्हाला जर वाटतंय की देवांश सरांची सेक्रेटरी म्हणून तुम्हाला अंजलीला पाठवायचं तर पाठवा, माझी काहीच हरकत नाहीये, मला काही प्रॉब्लेमही नाहीये. नाही सई, तुझ्या या चांगुलपणाचा आतापर्यंत सगळ्यांनीच फायदा घेतलाय, पण मी आता तसं होऊ देणार नाहीये. चांगुलपणा? हा, काय बोलतेस तू? हिचा हा चांगुलपणा नाहीये, निव्वळ खोटारडेपणा आहे. हिला ना सगळ्यांसमोर दाखवायचं की ही किती चांगली आहे, किती सोशिक आहे, किती गुणी आहे, हो ना? उलट सई इतकी खरी मुलगी मी आतापर्यंत कुठेच पाहिलेली नाही. आई, हे बघा, मला इतकंच वाटतं की देवांश सरांना ना त्रास व्हायला नको. आता पण ते कसे चिडून गेले बघितलं ना. तो तुझ्यामुळे चिडला होता. ताई, मी परत एकदा सांगते, सईला उगाच दोष देऊ नका. सर प्लीज, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर अंजलीला सेक्रेटरी म्हणून घेऊन जायचंय ना तर घेऊन जा, माझी काहीच हरकत नाहीये. पण माझी हरकत आहे. सई तुझी सेक्रेटरी म्हणून ऑफिसमध्ये आली मला मान्य नाही. शांत बसा ना प्लीज, प्लीज. माझ्याकडे ना सोल्युशन आहे या प्रॉब्लेमचं. काय? त्या चिठ्ठ्या. चिठ्ठ्या? या चिठ्ठ्यांमध्ये ना मी अंजली आणि सईंचं नाव लिहिलंय. आपण यापैकी एक चिठ्ठी उचलू आणि जे काही नाव येईल
त्याच्या कोणाचं, ती व्यक्ती माझी सेक्रेटरी असेल. सॉर्टेड. व्हॉट? चिठ्ठ्या काढून? व्हॉट नॉनसेन्स. बिझनेस मधले डिसिजन हे असे चिठ्ठ्या काढून घेणार आहोत आपण? सी आई, या अशा सिच्युएशन मध्ये मला हेच सोल्युशन दिसतंय. कारण कसं आहे ना, मी तुझा शब्द कधीच मोडू शकत नाही आणि जानू जे काही बोलते ते पटतंय मला. त्यामुळे या इतक्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये मला तरी असं वाटतंय की आता मला या चिठ्ठ्याच सांगतील की माझी सेक्रेटरी कोण होईल ते. वेट. कोण उचलणार चिठ्ठ्या? एक मिनिट. मला काय वाटतंय की ऑफिसमधले सगळे महत्त्वाचे निर्णय हे भैरवी मॅडम घेतात. सो आता सुद्धा चिठ्ठी त्यांनीच उचलावी असं मला वाटतं. हो ना? करेक्ट आहे आई. प्लीज. सई, अभिनंदन. मला खात्री आहे की ऑफिस मधलं काम सुद्धा तू व्यवस्थित करशील. खूप खूप शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट सई. ऑल द बेस्ट. सर, पण मला काय वाटतंय माहिती आहे का? सई, मला असं वाटतं ऑलरेडी डिसिजन झालंय आणि आता परत ती चर्चा करण्यात काहीच पॉइंट नाही. राईट? ऑलरेडी खूप उशीर झालाय, आपल्याला निघायला हवं. कम ऑन. आता बडबड करत बसू नको. जा लवकर, आवर. जा 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 लवकर तयार हो. जा लवकर. जा 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 लवकर तयार होऊन ये. दिवा, माझी खात्री आहे सई तुझ्या ऑफिसचं काम सुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळेल. आई नमस्कार करते. सुखी राहा बाळा. ऑफिसला जाण्या अगोदरच काय दिवे लावणार आहे हे आत्ताच दिसतंय. सेक्रेटरीचा काय ड्रेस कोड असतो हे सुद्धा हिला माहित नाहीये वाटतं. मॅडम, सेक्रेटरीने अमुक प्रकारचे कपडे घातलेच पाहिजे असा काही नियम नाहीये ना? अगदी बरोबर बोललीस तू सई. आणि साडी हा आपल्या संस्कृतीचा फार महत्वाचा भाग आहे. त्याची लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे. खूप छान दिसतेस. थँक्यू आई. चलायचं, निघायचं आपण. अरे एक मिनिट थांबा. जानू काय? अरे ऑलरेडी खूप उशीर झालाय बाबा. आले, लगेच आले. जानू पटकन प्लीज.
आले रे. सई आता निघा. यशस्वी भव. काय झालं सई? सर मला भीती वाटते. कसली भीती? तुमची सेक्रेटरी होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती मला पेलवेल की नाही माहित नाही. मी आहे ना तुमच्या बरोबर. रिलॅक्स, घाबरू नका अजिबात. तसं नाहीये. याआधी मी खूप वेगळ्या प्रोफाईल्सचे जॉब केले आणि आता हा जॉब पण जमेल तुम्हाला. आणि सी, तुम्ही केपेबल आहात म्हणून मी या जॉब करता तुम्हाला सिलेक्ट केलंय. तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही माझ्या वाईफ आहात म्हणून मी तुमच्यावर फेवर वगैरे केले? असं अजिबात नाही. अजिबात नाहीये. आय नो तुम्ही किती हुशार आहात म्हणूनच सिलेक्ट केलंय. रिलॅक्स, चिल. आता काय झालं परत? जर त्या चिठ्ठीमध्ये माझ्याऐवजी अंजलीचं नाव आलं असतं तर? नाही, त्या चिठ्ठीमध्ये अंजलीचं नाव कधीच आलं नसतं. असं कसं? सई, रिलॅक्स रिलॅक्स. नका ना त्या सगळ्याचा आता विचार करू. आपण आता कुठे चाललोय? ऑफिसला. कशा करता चाललोय? कामा करता. स्वतः आपण ऑफिसला जाऊन काम कसं करायचं, काय करायचं त्याचा विचार करूयात. हे सगळं सोडा. आणि अंजलीचं नाव नसतं आलं या बाबतीत मी 100% शुअर आहे. आज मी गेले असते ना देवांसोबत सेक्रेटरी बनून. मला जायचं होतं पण या चिठ्ठ्यांनी ना सगळा प्रॉब्लेम करून ठेवला. देवांच्या डोक्यात ही चिठ्ठ्यांची आयडिया आलीच कशी? पण हे जर नसतं ना तर आज मी गेले असते आणि साडी बिडी घालून नाही, मस्त तुम्हाला आवडतं तसं सूट घालून ब्लेझर घालून छान टापटीप होऊन सेक्रेटरी बनून गेले असते. गॉड पण ना प्रत्येक वेळी त्या सईच्याच बाजूने असतो. झालं असतं असं, तुम्ही आला असतात आणि तुम्ही या चिठ्ठीच्या ऐवजी ही चिठ्ठी उघडली असते आणि माझं नाव घेतलं असतं अंज. मॅम मॅम हे बघा. दोन्ही चिठ्ठ्यांवर सईचं नाव. म्हणजे देवांशने मला चीट केलंय. बघितलंत मॅम, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ घालून सईला बरोबर घेऊन गेले देवांश. देवांश माझ्याशी याआधी असा कधीच वागला नाही. नक्कीच यामागे त्या सईचा हात असणार. दिवसेंदिवस माझा मुलगा त्या सईच्या हातात जातोय. तो पूर्णपणे त्या सईच्या आहारी जाण्या अगोदर मला काहीतरी करावंच लागेल.
सई, मी तुला सोडणार नाही. Come. Yeah. Good morning. काय चला? सर तुम्ही म्हणताय की मला हा जॉब जमेल, पण मला ना अजून असं स्वतःवर कॉन्फिडन्स येत नाही की मी हे काम करू शकते म्हणून भीती वाटते. सेम मला काय वाटतं माहिती, मला असं वाटतं की तुम्ही या जगात कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही माझ्या जागी येऊन विचार करा ना. म्हणजे आधी मी जो जॉब करायचे ना त्यात काही हजारांचा पगार होता फक्त, आणि आमची परिस्थिती अशी होती की त्या तुटपुंज्या पैशांमध्येच आम्ही सगळा खर्च भागवायचो. आता तसं नाहीये ना. तुमच्यासोबत काम करायचंय, करोडोंचे व्यवहार सांभाळायचे, एवढी मोठी जबाबदारी आहे आणि या गोष्टीची सवय नाहीये मला. त्यामुळे रिलॅक्स, आय कॅन अंडरस्टँड. पण आपल्या ऑफिसमध्ये बरेच लोक आहेत, आपला पूर्ण स्टाफ आहे तुम्हाला हेल्प करायला. मी आहे. तुम्ही का घाबरताय? आणि मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा असं घराबाहेर पडून काम करताय नाही ना? तुम्ही आधी पण काम केलंय. तुम्ही स्कूलमध्ये जॉब करायचा आणि तिथे इतक्या साऱ्या मस्तीखोर मुलांना हँडल करायचा. कम ऑन, तुम्हाला जर ते काम जमलं तर हे काम पण जमेल. आणि सिरियसली सांगतो, सिरियसली मला असं वाटतं की स्कूलमध्ये काम करण्यापेक्षा ऑफिसमध्ये काम करणं खूप सोपं आहे. इझिली जमेल तुम्हाला. डोंट वरी. सर, शाळेतल्या मुलांना हँडल करणं आणि सेक्रेटरीची नोकरी करणं या दोन्ही गोष्टी ना वेगळ्या आहेत. ऍक्च्युली युअर राईट. तुम्हाला नाही जमणार जॉब. तुम्हालाही पटतंय ना? पटतंय. खरं तर ना त्या चिठ्ठीमध्ये पण अंजलीचं नाव यायला हवं होतं, उगाच तुमचं नाव आलं. हा म्हणजे बघा ना, तिने सुद्धा कधीच जॉब केला नाही हो. तिने तर कधीच कुठेच जॉब केला नाही, पण स्टील काम करायसाठी, हा जॉब करायसाठी रेडी होती ती. कॉन्फिडन्स, काय कॉन्फिडन्स आहे ना तिच्यात. तुमच्यासारखी घाबरट नाही आहे ना ती, म्हणून. हा छा. एनिवे, नो प्रॉब्लेम. तुम्ही जा घरी जा. आराम करा छान. आणि काम करा, घरी जातच आहात तर अंजलीला पाठवा ना ऑफिसमध्ये. मी तिला जॉईन करून घेतो. ओके? किंवा वेट. अंजली असू द्या. मी आपल्याच ऑफिसमध्ये एखादी सुंदर मुलगी शोधतो आणि तिला माझी सेक्रेटरी ठेवून घेतो. तुम्हाला सांगू का, इथे ना माझी सेक्रेटरी व्हायला कोणीही तयार होईल. तुम्हाला चालेल ना? तुम्ही तर आज फक्त ऑफिसमध्ये आलात आणि तुमची इच्छाच वेळ जॉब करायची म्हणल्यावर मी तरी काय करणार. इट्स ओके. ओके? आज कोणीच दिसत नाही. स्टाफ सुट्टीवर आहे. वेलकम मॅम. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. थँक्यू सो मच. पण तुम्हाला कसं कळलं आज सई मॅडम इथे ऑफिसला येणार आहे म्हणून? जानकी मॅमने कळवलेलं की सई मॅडम येणार आहे, जोरात स्वागत झालं पाहिजे. मला वाटलं ते जानूचं काम आहे.
नाईस. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. वा मॅडम, इतक्या वर्षांपासून यांचा बॉस आहे. मला कधी इतकं स्पेशल ट्रीटमेंट नाही दिलं यांनी जेवढं तुम्हाला मिळते आता. स्पेशल लोकांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते. नाईस नाईस गाईज, व्हेरी नाईस. खूप चांगली सुरुवात केली तुम्ही आजच्या दिवसाची. आय एम इम्प्रेस्ड. पण चला आता कामाला लागा, ते जास्त महत्वाचं आहे. चला काम. देवांश सरांची मदत ना, घरी बायको असायची, आता ऑफिसमध्ये पण आहे सोबतीला. काय म्हणालास? नाही सर, ते काय बघ, फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग देतोय. ऑफिसमध्ये इथून पुढे असं काहीच बोलायचं नाही. म्हणजे जरा प्रेमाने वागतो, जरा फ्रँकली वागतो म्हणून काही बोललेलं चालणार नाही. इथून पुढे फर्स्ट ऑफ ऑल असं काहीतरी बोलायचंच. आणि जर बोलावं असं वाटलं तर आधी 10 वेळा विचार करायचा आपण काय बोलणार आहोत ते. सॉरी सर. आणि ऐका, मी सगळ्यांनाच एक गोष्ट सांगतोय. सई जहागीरदार माझी वाईफ आहे, पण इथे त्या माझ्या फक्त सेक्रेटरी आहेत. त्यामुळे इथे आपण कामाचं बोलू आणि कामच करू. इज दॅट क्लिअर?